Hello dear student, today we discuss the last operation of the symmetry is the improper axis of rotation and it is denoted by the Sn. N means the number of rotation. Improper axis of rotation means it is an imaginary axis passing through the molecule on which the molecule has to be rotated by 2 pi n angle and then reflected on a plane perpendicular to the rotation axis to attain an equivalent orientation. मीन्स जर आपण हा BF3 मॉलिक्यूल घेतला, सेंटरला काय आहे तर बोरॉन आणि इथे हे 3 फ्लोरीन ॲटम त्या सेंट्रल बोरॉन ॲटमला अटॅच आहे. तर आता आपण काय केलं इथे प्रॉपर ॲक्सिस ऑफ रोटेशन जर बघितले याचं तर याच्यामध्ये किती आहे, नंबर ऑफ रोटेशन्स किती होऊ शकते, याच्यामध्ये 3 नंबर ऑफ रोटेशन्स होऊ शकतात. का तर कारण इथे 3 इक्विव्हॅलंट फ्लोरीन ॲटम याला अटॅच आहे आणि याच्यामध्ये जर बघितलं तुम्ही 120 डिग्री सेल्सिअसला 120 डिग्रीला जर तुम्ही एक रोटेशन केलं तर आपल्याला तिथे एक रोटेशन मिळतं. त्याच्यानंतर परत दुसरे 120ला केलं तर दुसरं रोटेशन आणि ती थर्ड टाइम 120ला केलं तर आपलं 360 डिग्री तिथे कम्प्लीट होतं. बरोबर आहे. हे झालं प्रॉपर ॲक्सिस ऑफ रोटेशन. आता इम्प्रॉपर ॲक्सिस ऑफ रोटेशन म्हणजे काय करायचं, तुम्हाला पहिले प्रॉपर रोटेशन करायचं आणि त्याच्यानंतर त्याचं रिफ्लेक्शन बघायचं विच इज परपेंडिक्युलर टू दी प्रिन्सिपल ॲक्सिस. आता प्रिन्सिपल ॲक्सिस कोणता आहे BF3 मॉलिक्यूलचा. BF3 मॉलिक्यूलमध्ये जर बघितलं आपण एक प्रिन्सिपल ॲक्सिस आहे आणि 3 सबसिडरी ॲक्सिस आहे. बरोबर आहे. प्रिन्सिपल ॲक्सिस आता हाय विच इज परपेंडिक्युलर टू दी मॉलिक्युलर प्लेन. बरोबर आहे. याच्यामधून मी असा ॲक्सिस पास केला आणि ह्या ॲक्सिस भोवती जर रोटेशन केलं तर समजा हा F1 हा F2 आणि F3 तर मला किती रोटेशन मिळत आहे, परत हाफ फ्लोरीन ह्या जागेवर आणण्यासाठी एक फर्स्ट रोटेशन, दिस इज द फर्स्ट रोटेशन, देन सेकंड अँड दिस इज द थर्ड, म्हणजे C1 C2 आणि C3. तर हा काय आयडेंटिटी, C3 काय असणार आहे ते नेग्लिजिबल. बरोबर आहे. हे झालं प्रॉपर रोटेशन. आता इम्प्रॉपर ॲक्सिस ऑफ रोटेशन कसं बघणार तुम्ही. सपोज मी पहिलं काय केलं, मॉलिक्यूल रोटेट केला, 120ला काय केलं रोटेट केलं. हा आपण इम्प्रॉपर ॲक्सिस साठी बघतोय. बरोबर आहे. पहिलं काय करायचं, त्याला रोटेट केलं, झाले रोटेट करून हा झाला C1. आता C1 झाल्यानंतर काय करायचं, याच्यामधून प्लेन पास करायचं, मग रिफ्लेक्शन विच इज परपेंडिक्युलर टू दी प्रिन्सिपल ॲक्सिस. असा प्लेन पास केल्यानंतर काय होणार आहे, तुमचा हा मॉलिक्यूल फक्त काय करायचं, तुम्हाला उलटा करायचा आहे. बरोबर आहे. हे झालं त्याचं प्लेन बघायचं त्याचं, हा मॉलिक्युलर प्लेन बघायचं विच इज परपेंडिक्युलर टू दी प्रिन्सिपल ॲक्सिस. असं नाही लक्षात येणार, एक मिनिट. सपोज इकडून पण एक ॲटम आहे, ट्रायगोनल बायपिरॅमिडल जर मॉलिक्यूल बघितला तुम्ही, म्हणजे इकडून पण एक ॲटम इमॅजिन करा फ्रॉम दिस साइड अँड फ्रॉम दी बिलो साइड. मग आपण काय केलं, इथे याला रोटेशन केल्यानंतर काय करायचं, याचं रिफ्लेक्शन करायचं. बरोबर. तर आपल्याला काय मिळणार आहे, फर्स्ट इम्प्रॉपर ॲक्सिस ऑफ रोटेशन. असं जितकं तुम्हाला आयडेंटिटी मिळेपर्यंत जितके रोटेशन करता येतील तितके रोटेशन करायचे. ते झाले इम्प्रॉपर ॲक्सिस ऑफ रोटेशन. ओके. दिस इम्प्रॉपर ॲक्सिस ऑफ रोटेशन डिनोटेड बाय दी Sn and N is the number of or the order of rotation. फॉर एक्झाम्पल H2O2 मॉलिक्यूल. आता मी इथे H2O2 मॉलिक्यूल घेतला एक्झाम्पल म्हणून. दिस इज द ट्रान्स आयसोमर ऑफ दी H2O2 मॉलिक्यूल. दिस इज ऑक्सिजन H1 आणि H2. ओके. आता इथे ऑर्डर ऑफ रोटेशन कशी असणार आहे, इथे N 180 असणार आहे. बरोबर आहे. कारण रोटेट केल्यानंतर काय मिळणार आहे, मला ॲक्सिस कुठून पास करायचा आहे, मला ह्या साईडने पास करायचा. बरोबर आहे. मग 180 डिग्रीमध्ये रोटेट केल्यानंतर मला काय कसं रोटेशन मिळतं आहे, असा ॲक्सिस पास केल्यानंतर मी रोटेशन केल्यानंतर मला काय मिळतो, H2 वरती जाणार आणि H1 हा खाली येणार आहे. बरोबर आहे. आणि याच्यावरती मी सिग्मा H पास केल्यानंतर मला काय मिळतो, हा H1 इकडे आणि हा H2 इकडे, म्हणजेच सिग्मा H विच इज परपेंडिक्युलर दॅट C2.
त्या C2ला कसा आहे तो परपेंडिक्युलर आहे, बरोबर आहे. मग H1 इकडे जाणार, म्हणजे याची मिरर इमेज. थोडक्यात काय बघायची, याची मिरर इमेज H1 आणि H2, म्हणजे H2 काय याचा C2 प्लस सिग्मा H. दिस इज द इम्प्रॉपर ऍक्सिस ऑफ रोटेशन. म्हणजेच हा काय आहे, हा काय मिळालाय आपल्याला S2. दिस इज S2. अजून याच्यावरती परत 180 डिग्रीला तुम्ही रोटेट केलं आणि परत त्याचा सिग्मा H जर घेतला तर तुम्हाला काय मिळणार इथे, आयडेंटिटी, म्हणजेच ओरिजिनल मॉलिक्यूल. ओनली वन S21 इज पॉसिबल बिकॉज S22 इज आयडेंटिटी आहे. बघा इथे खाली दिलेलं आहे, ओनली वन S2 इज पॉसिबल बिकॉज S22 इज आयडेंटिटी. तर कसं आपण बघू इथे, this is the S2, okay, S21, then H1 O आणि H2. आता याच्यावरती काय केलं, परत मी याला रोटेट केलं 180 डिग्री मध्ये. हा तुमचा C21 होता, बरोबर आहे. आता हा काय असणार आहे, C22. आता याला काय केलं, मी रोटेट केलं H1 ऑक्सिजन आणि H2, बरोबर आहे. आता याच्यावरती काय केला, मी सिग्मा H प्लस केला, कारण C2 परपेंडिक्युलर जे प्लेन असणार आहे ते तुम्हाला, बरोबर आहे. आता सिग्मा टाकल्यानंतर हा H2 कुठे दिसेल तुम्हाला, इकडे, आणि H1 कुठे दिसणार आहे, इकडे. H2 आणि H1 and this is the identity. आणि हे पूर्ण ऑपरेशन काय आहे, C22 इंटू सिग्मा H, हे काय आहे, S22, म्हणजे S22 काय आहे तर आयडेंटिटी. ओके. Also S21 is also equivalent to inversion operation. आता तुम्ही इन्व्हर्जन सेंटर जर बघितलं मॉलिक्यूलचं, S22. आता ओरिजिनल मॉलिक्यूल काय आहे, H2O H1. आता याच्यावरती जर मी याचं इन्व्हर्जन केलं, या मॉलिक्यूलचं जर मी इन्व्हर्जन केलं तर मला काय भेटणार आहे, इथे अपोजिट साईडला सेम. आता मी याच्यावरती इन्व्हर्जन ऑपरेशन केल्यावरती कसा मॉलिक्यूल असेल, मला कसा मॉलिक्यूल मिळेल, मला H2 आणि H1. म्हणजेच काय आहे, हे ऑपरेशन काय आहे, इन्व्हर्जन. मग दोन कोणतेही ऑपरेशन जर सेम आले तर आपल्याला एकच ऑपरेशन घ्यायचं असतं. S21 इज ऑल्सो इक्विव्हॅलंट टू इन्व्हर्जन ऑपरेशन, दॅट इज S2 इज इक्वल टू इन्व्हर्जन. मग आपण कोणते ऑपरेशन घेणार आहे, एक इन्व्हर्जन घेणार आहे, आणि दुसरं S222 काय आहे, तर ते S21 इज इन्व्हर्जन आणि S22 काय असणार आहे, आयडेंटिटी. आणि त्याच्यामुळं S21 ऑल्सो कॅन नॉट बी कन्सिडर ॲज अ न्यू ऑपरेशन. S222 तर न्यू ऑपरेशन नव्हतं तिथे, S21 पण काय नसणार आहे, न्यू ऑपरेशन नसणार आहे. त्याच्यामुळे S21 आणि इम्प्रॉपर ऍक्सिस ऑफ रोटेशन इथं काय आहे, ऍब्सेंट आहे. ऍक्च्युअली इम्प्रॉपर ऍक्सिस ऑफ रोटेशन इथे पॉसिबल आहे, पण न्यू ऑपरेशन नसल्यामुळे ते आपण काय करतो, निग्लेक्ट करतो. अँड देअरफॉर दिस इम्प्रॉपर ऍक्सिस ऑफ रोटेशन आपण तिथे ऍब्सेंट दाखवतो, बरोबर आहे. ऍब्सेंट म्हणजे तुम्हाला पॉईंट ग्रुपमध्ये ते ऑपरेशन करून दाखवायचे आहे. ते आपण पॉईंट ग्रुप घेण्याच्या वेळेस तुम्हाला ते मी दाखवणारच आहे. In distorted octahedral trans complex Ml4X2, the axis passing through XMX is C4. इथे C4 हा प्रिन्सिपल ऍक्सिस तिथे प्रेझेंट आहे, अँड द सेम ऍक्सिस इज S4. तिथे S4 पण प्रेझेंट असणार, दॅट इज C4 इज कोइन्सिडंट विथ द S4. ते कसं आपण इथे बघणार, एक एक्झाम्पल, Ml4X2. दिस इज द Ml4X2, L1, L2, L3 आणि L4, अँड द X1 आणि X2. आता इथे काय तर C4 इथे प्रेझेंट आहे, 4 कोऑर्डिनेट इथे, बरोबर आहे. 4 कोऑर्डिनेट असल्यामुळे 90 डिग्रीमध्ये जर तुम्ही फर्स्ट रोटेशन केलं तर तुम्हाला इक्विव्हॅलंट तिथे त्याचा आयसोमर भेटणार आहे. इक्विव्हॅलंट रिप्रेझेंटेशन आपल्याला तिथे मिळणार आहे. इक्विव्हॅलंट रिप्रेझेंटेशन अशी किती वेळेस मिळते तुम्हाला, 1, 2 आणि 3, आणि 4th टाइम तुम्हाला काय मिळणार आहे, तिथे आयडेंटिटी तिथे मिळणार आहे. त्याच्यामुळे याला काय म्हणतो आपण, याचा प्रिन्सिपल ऍक्सिस कोणता आहे तर C4, आणि C4 प्रिन्सिपल ऍक्सिस असेल तर
त्याचे 3 टाइम रोटेशन करायचे आणि चौथ्या टाइम तुम्हाला आयडेंटिटी मिळते. आता याच्यावरती मी काय केलं, डायरेक्ट S41 ऍक्सिस पास केला. आता S41 हा ऍक्सिस डायरेक्ट पास नाही करू शकत आपण काय करतो, अगोदर त्याचं रोटेशन अँड देन रिफ्लेक्शन ऑफ दॅट मॉलिक्यूल. आता S41 केलाय म्हणजे काय असणार आहे, हा L1 90 डिग्रीमध्ये रोटेशन केल्यानंतर L1 इथे येणार, बरोबर आहे. L1 इथे C4 पास केला आपण पहिल्या अगोदर, काय केलं याच्यावरती C41, बरोबर आहे. C41 केल्यानंतर काय होणार आहे, हा इथला L1 इथे जाणार, L2 इथे जाणार, L3 इथे जाणार आणि L4 इकडे येणार. हे झालं C41. आणि त्या C41 वरती काय करायचं आपल्याला, तर रिफ्लेक्शन घ्यायचं. आणि ते रिफ्लेक्शन कसं घ्यायचंय, तर बाय पासिंग द मॉलिक्युलर प्लेन परपेंडिक्युलर टू दी प्रिन्सिपल ऍक्सिस. तो प्रिन्सिपल ऍक्सिसला कसा पाहिजे, परपेंडिक्युलर पाहिजे, बरोबर आहे. आता असं पास केल्यानंतर काय होणार, याची मिरर इमेज, हे मॉलिक्युलर प्लेन असल्यामुळे हे मॉलिक्यूल काय असणार आहे, ऍज इट इज. फक्त चेंज काय होणार, X1 आणि X2. मग X2 कुठे जाणार, वरती, आणि X1 काय येणार आहे, खाली. हे झालं S41 ऑपरेशन, बरोबर. आता S42 बघू आपण. S42 ला काय होणार आहे, म्हणजेच काय करायचं तुम्हाला, C42 पास केल्यानंतर काय होणार आहे, हा L4 इथला इथे जाणार, बरोबर आहे. L4 इथे जाणार, L1 इथे जाणार, L2 इथे जाणार आणि L3 इथे येणार. आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती प्लेन पास केल्यानंतर X2 काय येणार आहे, इथे खाली, आणि X1 इकडे. म्हणजेच हा काय झाला तुमचा S42. L4, L3, L2 आणि L1 आणि X1 आणि X2. आता हे ऑपरेशन कशासारखं असणार आहे, जर तुम्ही रोटेशन बघितलं तर हे ऑपरेशन कसं असणार आहे, तर C42 सारखं असणार हे ऑपरेशन, बरोबर आहे. हे ऑपरेशन C42 सारखं असणार आहे, त्याच्यामुळे हे काय असणार आहे, नेग्लिजिबल. आता S43 मध्ये सेम पास करायचं तुम्हाला. S43 हे मॉलिक्यूल सेम C43 सारखे चेंज होतील आणि हा याचा सिग्मा भेटेल आपल्याला, बरोबर आहे. सिग्मा H पास केल्यानंतर X2 वरती जाणार आणि X1 इथे येणार. आणि हा S44 काय असणार आहे, तर आयडेंटिटी, बरोबर. आता S42 इज इक्वल टू C42. इथे आपण हे ऑपरेशन बघितलं. S42 काय असणार आहे, तर C42. अँड देअरफॉर S42 इज नॉट कन्सिडर्ड ॲज अ न्यू ऑपरेशन अँड इट इज ऑब्झर्व दॅट. आता याच्यावरून एक तुम्हाला एक्झाम मध्ये क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. SN_M is equal to CNM into sigma H when M is odd and SNM is equal to CNM when M is even. Prove that. तर प्रूव्ह दॅट म्हटलं तर आपल्याला हे एक्झाम्पल तिथे सॉल्व्ह करावं लागेल एक्झामला. ओके, इथे दिलेले SNM is equal to CNM into sigma H when M is odd. For example, S41 is equal to C41 into sigma H. S41 कसं येणार आहे, तर तुमचा C41 into sigma H. आणि SNM is equal to CNM केव्हा येणार, M is even. S42 is equal to C42. जसं हे ऑपरेशन आपण बघितलं ते ओनली वन ऑपरेशन इज कन्सिडर. मग याच्यामध्ये आपल्याला एकच ऑपरेशन कोणतं तरी कन्सिडर करायचं असतं. इन दिस एक्झाम्पल ओनली S41 अँड S43 आर कन्सिडर्ड ॲज अ न्यू ऑपरेशन बिकॉज S44 इज आयडेंटिटी अँड S42 इज द C42. Consider the another example PF5 trigonal bipyramidal. This is the molecular structure for the PF5 molecule. आता PF5 molecule जर बघितलं आपण तर इथे काय आहे, हा F3, F2 आणि F1 आणि हा F4 आणि हा F5. आता याच्यावरती याचा प्रिन्सिपल ऍक्सिस कोणता असणार आहे, तर 3 कोऑर्डिनेट असल्यामुळे F1, F2 आणि F3 3 जर असेल तर 360 डिवायडेड बाय काय करायचं 3. तर काय येतोय तिथे 120, बरोबर आहे. म्हणजेच एक रोटेशन किती मध्ये करावं लागणार आपल्याला, 120 मध्ये करावं लागेल. एक 120 मध्ये रोटेशन केल्यानंतर आपल्याला दुसरा मॉलिक्यूल कोणता मिळतोय तर त्याचा इक्विव्हॅलंट त्याचा मॉलिक्यूल मिळतोय, बरोबर आहे. आता 120 मध्ये रोटेशन केल्यानंतर C31 मी पास केलं त्याच्यावरती. C31 पास केल्यानंतर F1 इकडे जाणार, F2 इथे जाणार आणि F3 इथे येणार. आलाय बरोबर. F1 इथे, F2 आणि F3, F4 आणि F5 ऍज इट इज असतील त्याच्यावरती त्याचा काही, कारण दिस प्रिन्सिपल ऍक्सिस इज पॅरलल टू दिस F4 अँड F5.
म्हणजे तुम्ही रोटेशन करणारे म्हणजे F4 आणि F5 चेंज होणार नाही. दे आर रिमेन्स अनचेंज. ओनली F1, F2 अँड F3 दे आर चेंज देअर पोझिशन इन दॅट मॉलिक्यूल, that is after the C31 operation. After passing the C32, F1 here, then F2 and F3 here, okay, and after passing C33, F1, F2 and F3 they are come in their original position, that is this is the identity. C33 काय तर इथे आयडेंटिटी, बरोबर आहे, अँड इट इज नॉट कन्सिडर्ड ॲज अ न्यू ऑपरेशन. आता हे झाले तुमचे प्रॉपर ऍक्सिस ऑफ रोटेशन आपण इथे बघितली. आता आपल्याला काय बघायचे तर इम्प्रॉपर ऍक्सिस ऑफ रोटेशन. आता इम्प्रॉपर ऍक्सिस ऑफ रोटेशन म्हणजे काय, आता हा C31 आपण घेतला, याच्यावरती काय करायचंय तुम्हाला सिग्मा एच पास करायचा, बरोबर आहे. हा झाला तुमचा C31. C31 झाला, C31 इंटू सिग्मा एच म्हणजेच काय असणार आहे S31. आता सिग्मा एच पास केला म्हणजे F1, F2 आणि F3 हा काय आहे मॉलिक्युलर प्लेन आहे आणि दिस इज परपेंडिक्युलर टू द प्रिन्सिपल ऍक्सिस अँड देअरफॉर दिस इज द हॉरिझॉन्टल प्लेन. आता काय करायचं तुम्हाला, आता प्रिन्सिपल ऍक्सिसला परपेंडिक्युलर प्लेन पास करायचं आहे टू गेट द इम्प्रॉपर ऍक्सिस ऑफ रोटेशन. आता मी रोटेशन तर केलंय, आता काय करायचं फक्त रिफ्लेक्शन. मग रिफ्लेक्शन केल्यानंतर हे मॉलिक्युलर प्लेन असल्यामुळे हे काय राहणार आहे रिमेन्स ॲज इट इज. ओनली द F5 अँड F4 आर चेंज. आता F4 कुठे येणार आहे असं प्लेन पास केल्यानंतर म्हणजे आता बघा कन्सिडर करा, दिस इज द F1, F2 अँड F3. F1, F2 अँड F3 आणि इकडे काय असणार आहे तर तुमचा F5 वरती F5 आणि खाली F4. आता मी काय केलं असं प्लेन पास केलं. मॉलिक्युलर प्लेन कोणते हॉरिझॉन्टल, दिस इज द प्रिन्सिपल ऍक्सिस आणि मॉलिक्युलर प्लेन कसं आहे परपेंडिक्युलर टू प्रिन्सिपल ऍक्सिस. मग मी काय केलं आता इथे रोटेशन केलं. रोटेशन केल्यानंतर मला काय करावं लागणार आहे रिफ्लेक्शन. फॉर गेटिंग द इम्प्रॉपर ऍक्सिस ऑफ रोटेशन मला काय करावं रिफ्लेक्शन करावं लागणार आहे. म्हणजेच F4 कुठे येणार आता, F5 कुठे येणार आता वरती आणि F4 कुठे जाणार आहे खाली. F5 इथे वरती आणि F4 इथे खाली. आणि दे आर दी डिफरंट मॉलिक्युल्स ऑर दे आर दी डिफरंट स्ट्रक्चर्स अँड देअरफॉर S31 अँड C31 आर दी डिफरंट ऑपरेशन्स. म्हणून S31 काय असणार आहे आपलं न्यू ऑपरेशन असणार आहे. आता मला काय बघायचं आहे S32 पास करायचं आहे. आता S32 पास केल्यानंतर काय होणार आहे F1, F2 आणि F3. आता परत मला त्याचं रिफ्लेक्शन बघायचं आहे C32. C32 मध्ये रिफ्लेक्शन बघितल्यानंतर आपलं काय असणार आहे F4 परत कुठे येणार आहे वरती आणि F5 परत कुठे येणार आहे खाली. म्हणजे याचं रोटेशन इथे होणार आहे, बरोबर. याच्यावरती मी जर C32 पास केला, C32 पास केल्यानंतर त्याचं रिफ्लेक्शन जर बघितलं तर F4 कुठे जाणार आहे वरती आणि F5 कुठे येणार आहे खाली. म्हणजेच हा S32 असणार आहे. म्हणजे C32 आणि S32 काय असणार आहे सेम. दे आर रिमेन्स सेम अँड देअरफॉर S32 इज नॉट कन्सिडर्ड ॲज अ न्यू ऑपरेशन. ओके, देन S33. आता मी काय केलं C33 पास केला, बरोबर आहे. C33 पास केल्यानंतर F3, F2 अँड F1, बरोबर आहे. F1, F2 अँड F3 C33 पास केल्यानंतर आणि त्याचं जर रिफ्लेक्शन घेतलं मी S33 तर F4 कुठे जाणार आहे खाली आणि F5 कुठे जाणार आहे वरती. याच्यावरती मी काय केलं C33 पास केला. म्हणजेच F1 इकडे येणार, F2 इकडे येणार आणि F3 इकडे येणार आणि त्याच्यावरती जर रिफ्लेक्शन बघितलं तर F5 कुठे जाणार आहे वरती आणि F4 कुठे येणार आहे खाली. सेम जर मी याच्यावरती सिग्मा एच जर पास केला ओरिजिनल मॉलिक्यूलवरती, सिग्मा एच म्हणजे हॉरिझॉन्टल प्लेन जर पास केला तर F4 कुठे जाणार आहे खाली आणि F5 कुठे जाणार आहे वरती. म्हणजेच S33 आणि सिग्मा एच काय सेम ऑपरेशन्स अँड देअरफॉर दिस S33 इज नॉट कन्सिडर्ड ॲज अ न्यू ऑपरेशन. इथे खाली दिलेलं आहे C32 इज इक्वल टू S32 अँड देअरफॉर S32 इज नॉट ए न्यू ऑपरेशन अँड कॅन्सल्ड. Also S33 is equal to sigma h, that is S33 is also not a new operation and get cancelled. आणि म्हणून याचे ऑपरेशन्स किती असणार आहे S31, S32, S33, S34, S35 बट ओनली S31 अँड S35 आर न्यू ऑपरेशन्स. आता बघा S33, आता S34 पण असणार आहे. ओके, S34
F4 ऑपरेशन पण असणार आहे इथे, कारण का तर हा F5 इथे वरती आहे आणि F4 इथे खाली आहे. म्हणजेच अजून आपल्याला आयडेंटिटी मिळाली का नाही, जोपर्यंत आपल्याला ओरिजिनल आयसोमर किंवा ओरिजिनल मॉलिक्यूल भेटत नाही, म्हणजे हा F5 आहे जागेवरती आणि F4 इथे ओरिजिनल मॉलिक्यूल प्रमाणे आपल्याला मिळत नाही, तोपर्यंत आपल्याला तिथे इम्प्रॉपर ऍक्सिस ऑफ रोटेशन करत राहायचे. आता मला कोणता मॉलिक्यूल भेटला होता इथे, F1 F1 F2 F3 आणि F5 आणि F4. आता याच्यावरती मी परत काय केला, C3 पास केला. आता C3 पास केल्यानंतर काय होणार इथे, हा F1 कुठे येणार आहे, इकडे F2 बरोबर. F1 इकडे येणार, देन F2 गोज हिअर अँड F3 गोज हिअर बरोबर आहे. आणि दिस इज द F5 and this is the F4. आता कम्प्लीट इम्प्रॉपर रोटेशन होण्यासाठी काय करावं लागणार मला, याच्यावरती सिग्मा एच, म्हणजे मी पहिले काय केलं, आता रोटेशन आणि त्याचं रिफ्लेक्शन बघते. आता रिफ्लेक्शन जर बघितलं F2 F3 आणि F1, तर रिफ्लेक्शन केल्यानंतर काय होणार आहे, F5 खाली येणार आणि F4 वरती जाणार. दिस इज द S3 4. आता S3 होता इथे बरोबर आहे. आता हा कोणता झाला, S3 4. आता याच्यावरती काय केलं मी, परत रोटेशन केलं, C3 पास केला. C3 पास केल्यानंतर काय होणार, आता इथे F3 कुठे जाणार आहे, तर आता इथे F3 कुठे जाणार, F3 इकडे येणार, देन F1 गोज हिअर अँड F2 गोज हिअर बरोबर आहे. हा F3 F1 आणि F2 ऑपरेशन केल्यानंतर काय होणार आहे, रोटेशन केल्यानंतर द मॉलिक्यूल F4 अँड F5 रिमेन्स अनचेंज. आता मी काय केलं, आता रोटेशन केल्यानंतर रिफ्लेक्शन घेतलं. आता F1 F3 आणि F2 तसेच राहणार, फक्त चेंज काय होणार आहे, F4 आणि F5, F1 F2 आणि F3. आता चेंज काय होणार आहे, तर F5 इथे येणार आणि F4 इथे येणार. हा कोणतं ऑपरेशन झालं, S3 5. आणि आता याच्यावरती काय केलं मी, परत रोटेशन केलं, C3 पास केला. C3 पास केल्यानंतर काय होणार आहे, आता इथे ह्या पोझिशन चेंज होतील, F1 देन F2 गोज हिअर अँड F3 गोज हिअर. इथे F3 इथे F2 आणि इथे F1. आता F5 आणि F4 कसे असणार आहे, रिमेन्स अनचेंज. आता मी काय केलं, याचं रोटेशन केल्यानंतर रिफ्लेक्शन घेतलं, म्हणजेच माझं ते कम्प्लीट इम्प्रॉपर ऍक्सिस ऑफ रोटेशन होणार बरोबर आहे. म्हणजेच हा F3 F1 आणि हा F2 आणि इकडे F4 आणि F5 काय करणार, त्याच्या पोझिशन चेंज करणार, F4 आणि F5. म्हणजेच हा काय तुमचा आयडेंटिटी ओरिजिनल मॉलिक्यूल सारखा आहे बरोबर ना. हा ओरिजिनल मॉलिक्यूल सारखा आहे हा आयडेंटिटी बरोबर आहे. आता बघा ऑपरेशन कोणते कोणते, S31 S32 S33 S34 आणि S35. आता S31 जर बघितलं तुम्ही तर ते काय आहे, न्यू ऑपरेशन आहे. S32 काय आहे, तर C32. S33 काय आहे, तर सिग्मा एच. आता S34 बघू आपण, हा S34 आहे आपला बरोबर आहे. F4 F1 F2 आणि F3. आता हे ऑपरेशन कशासारखं बघायचं, कशासारखं हे ऑपरेशन, F1 देन F2 F1 F2 F3 F4 आणि F5. आता हे ऑपरेशन कशासारखं आहे, तर C31 सारखं आहे बरोबर आहे. दिस ऑपरेशन इज सेम ॲज अ C31 सारखं ऑपरेशन हे बघा, इकडे C31 हे बघा, हे C31 सेम आहे, F4 F5 F1 F2 आणि F3 and therefore it is also not considered as a new operation and the last one is a S35. आता S35 जर बघितला तुम्ही, this is the S35. आता S35
हा डिफरंट ऑपरेशन आहे. दिस इज द डिफरंट ऑपरेशन F1, F3, F2, F5 आणि F4. दिस इज नॉट ए सेम अँड देअरफॉर S35 is considered as a new operation, and this S36 is a identity. Okay, got it? This is the improper axis of rotation in point group of molecule. It is necessary to find out the operations of the molecule. These operations are identity, then inversion center, then axis of symmetry, proper axis of symmetry, improper axis of symmetry, plane of symmetry. These are the necessary concept to find out the point group of any molecule. In next lecture we study the point group of different molecule. Today we stop here. Thank you.